हॅलो फ्रेंड्स, मॅथ्स लर्निंग हबमध्ये तुमचे स्वागत आहे. कसे आहात सगळे? होप यू आर डूइंग वेल. तर आज आपण बघणार आहोत बेसिक मॅथ. बेसिक मॅथ म्हणजे काय असतं? आता मुलांना गणित हा विषय खूप कठीण वाटतो. पण मग तो का कठीण वाटतो? कारण त्यांचं बेसिक जे आहे मॅथ्सचं हे खूप वीक असतं. त्याच्यामुळे त्यांना तो विषय जो आहे गणित कठीण वाटत असतो. मग बेसिक मॅथ्समध्ये नेमकं काय काय येतं हे आज ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. ते जर बेसिक कन्सेप्ट ज्या आहेत तुमच्या त्या जर तुमच्या क्लिअर असतील व्यवस्थित तर तुम्हाला गणित सोडवायला अजिबात कठीण वाटणार नाही. त्याच्यामुळे आज आपण बघणार आहोत बेसिक मॅथ्स. मग बेसिक मॅथ्समध्ये काय काय असतं बघा. 3 पॉईंट्स खूप महत्त्वाचे बेसिक मॅथ्समध्ये. फर्स्ट पॉईंटमध्ये येतं प्लस, ॲडिशन येतं तुमचं, मायनस, सबट्रॅक्शन येतं, मल्टिप्लिकेशन गुणाकार येतो, भागाकार येतो, डिव्हिजन. हे जे आहे ह्या ज्या कन्सेप्ट आहे तुमच्या ह्या तुमच्या क्लिअर पाहिजे. तुम्हाला व्यवस्थित ॲडिशन करता आलं पाहिजे, सबट्रॅक्शन करता आलं पाहिजे, वजाबाकी व्यवस्थित करता आली पाहिजे, मल्टिप्लिकेशन आलं पाहिजे. मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजनसाठी तुमचे पाढेपाठ असणं खूप गरजेचं आहे. पाढेपाठ असतील तर तुमचं मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन कधीच चुकणार नाही. ते तुम्हाला व्यवस्थित सोडवता येतील. त्याच्यामुळे ह्या ज्या 4 तुमच्या कन्सेप्ट आहे ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, ह्या जर तुमच्या क्लिअर असतील व्यवस्थित तर तुम्हाला कोणतंही गणित हे लवकरात लवकर पटकन सोडवता येईल. त्याच्यानंतरचा पॉईंट आहे HCF आणि LCM. मग आता HCF म्हणजे काय? तर हायेस्ट कॉमन फॅक्टर. त्याला मराठीत मसावी असं सुद्धा म्हणतात, महत्तम सामायिक विभाजक. तर हा HCF आणि LCM म्हणजे तुमचा लिस्ट कॉमन मल्टिपल, लघुत्तम सामायिक विभाज्य असं याला मराठीत म्हटलं जातं. मग हा लसावी आणि मसावी, HCF आणि LCM हे जर तुम्हाला व्यवस्थित काढता येत असतील, 2 संख्यांचे 3 संख्यांचे मिळून जर तुम्हाला हे HCF आणि LCM व्यवस्थित काढता येत असतील तर तुम्हाला गणित हे व्यवस्थित सोडवता येईल. ही पण बेसिक कन्सेप्ट आहे तुमची. आणि त्याच्यानंतर हे स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट. तर हे स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट, वर्ग आणि वर्गमूळ हे सुद्धा तुम्हाला काढता आले पाहिजे. कोणत्या संख्येचा वर्ग किती आहे, त्याचं वर्गमूळ किती आहे, हे जर तुमचं पाठ असेल, तुम्हाला हे काढता येत असेल, स्क्वेअर कशा प्रकारे काढायचा, स्क्वेअर रूट कशा प्रकारे काढायचा, यावर पण मी एक व्हिडिओ टाकलेला आहे. तुम्हाला जर नसेल येत तर तो व्हिडिओ तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन नक्की चेक करा. ट्रिक्समध्ये मी टाकलेला आहे तो व्हिडिओ. तर हे जे आहे सगळं मग हे तुम्हाला आलं पाहिजे. हे जर येत असेल, बेसिक कन्सेप्ट जर ह्या तुमच्या क्लिअर असतील तर कोणतंही गणित तुम्हाला सोडवता येतात. मग त्याच्यावर आधारित जे गणित असतील ते पटकन सोडवता येतं आणि उत्तरसुद्धा तुमचं त्याचं अगदी अचूक येत असतं. त्याच्यानंतर दुसरा पॉईंट आहे यूज साईन. साईन जे आहे कोणत्याही उदाहरणामध्ये, एक्झाम्पल्समध्ये तुम्हाला साईन व्यवस्थित वापरता आलं पाहिजे. उत्तर काढत असताना त्यांच्या उत्तराला जे साईन असतं ते व्यवस्थित लावता आलं पाहिजे. मग त्याच्यासाठी इथं बघू आपण साईन कशा प्रकारचे असतात. मी याच्यावर पण एक व्हिडिओ टाकलेला आहे. ॲडिशन आणि सबट्रॅक्शनचे साईन जे आहे ते कशा प्रकारे वापरतात याच्यावर एक व्हिडिओ टाकला आहे. तो सुद्धा तिथे जाऊन तुम्ही नक्की बघा. इथंही मी तुम्हाला थोडक्यात समजावून सांगते. समजा 2 संख्या असतील, एका संख्येला प्लसचं साईन असेल, एका संख्येला मायनसचं साईन असेल आणि त्याच्यामध्ये जर मल्टिप्लिकेशन दिलं असेल तर उत्तराला जे आहे तुमचं तिथे मायनसचं साईन लागत असतं. जे काही उत्तर येईल त्याला मायनसचं साईन लागतं. दुसरं आहे मायनस मायनस. 2 संख्या असतील, एका संख्येला मायनस, दुसऱ्या संख्येलासुद्धा मायनसचं साईन असेल तर उत्तर जे आहे त्याला प्लसचं साईन लागतं. हे मल्टिप्लिकेशनसाठी आहे. त्याच्यानंतर एका संख्येला प्लस असेल, दुसऱ्याही संख्येला प्लसचं साईन असेल तर उत्तराला तुमच्या तिथे प्लसच लागत असतं. अशा प्रकारे. त्याच्यानंतर ॲडिशन. 2 संख्यांमध्ये ॲडिशन असेल आणि साईन एकाचं प्लस असेल, एकाचं मायनस असेल तर साईन तिथे तुमचं एक तर प्लस लागू शकतं किंवा मायनस लागू शकतं. याच्यावर व्हिडिओ बनवला आहे मी, त्याच्यात बघा तुम्ही. जी संख्या मोठी असेल, या 2 संख्यांपैकी जी संख्या मोठी असेल तर तिचं साईन हे उत्तराला लागत असतं. ॲडिशन होतं त्यांचं मायनस होईल पण उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह लागतं. मग ते मोठ्या संख्येला जर प्लसचं साईन असेल तर उत्तराला प्लसचं लागेल, मोठ्या संख्येचं साईन मायनस असेल तर उत्तराला मायनस लागेल. होताना दोघांमध्ये वजाबाकीच होते
पण उत्तराला प्लस किंवा मायनस मोठ्या संख्येचं जे चिन्ह असेल ते तिथे लागत असतं. मग दुसऱ्या याच्यामध्ये प्लस 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 असेल तर प्लसच होतं आणि मायनस मायनस असेल तर तिथे मायनसचं साईन लागत असतं. होताना ॲडिशन होते, साईन मायनसचं लागत असतं. सेम मायनसमध्ये पण आहे. सबट्रॅक्शन जेव्हा तुमचं असेल तेव्हाही तसंच होईल. प्लस प्लस असेल तुमचं तिथे तर मध्ये वजाबाकीचं चिन्ह असेल तर प्लस किंवा मायनस मोठ्या संख्येचं जे चिन्ह असेल ते तिथे लागेल त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर एकाचं प्लस असेल, एकाचं मायनस असेल आणि त्याच्यात जर वजाबाकी असेल तर साईन मायनसचं लागतं. मायनस मायनस असेल तर साईन मायनसचं लागतं. हे तुमचे साईन जर पाठ असतील, तुम्हाला माहीत असेल मल्टिप्लिकेशन मध्ये कसं साईन वापरायचं आहे, ॲडिशनमध्ये सबट्रॅक्शनमध्ये कशा प्रकारे हे साईन द्यायचे आहे, तर तुमचं उत्तर कधीच चुकणार नाही. हे साईन जर पाठ नसतील, उलटे सुलटे जर कधी तुमचे साईन झाले तिथे तर तुमचं उत्तर चुकू शकतं. त्याच्यामुळे हे साईन जे आहे ते नेहमी पाठच करून ठेवायचे आहे. ही बेसिक कन्सेप्ट आहे मॅथ्समधली. त्याच्यानंतर थर्ड आहे इक्वेशन, समीकरण. समीकरण नेहमी तुम्हाला बेसिक कन्सेप्ट ज्या आहे समीकरणाच्या ह्या नेहमी माहीत पाहिजे. तर याच्यात बेसिक कन्सेप्ट कशा असतात, एक एक्झाम्पल घेऊ आपण. समजा एक्झाम्पल घेतलं आपण 2x 2x मल्टिप्लाय बाय 2x घेतलं. मग याचं आन्सर काढायचं आहे. आता आपल्याला कसं करणार, 2 मल्टिप्लाय बाय 2 आलं इथे. मग आता x मल्टिप्लाय बाय x हे करायचं असेल तर मग काय येईल आन्सर याचं, एक्सचा स्क्वेअर येईल. 4x² हे याचा आन्सर येईल. काही जण हे 2x असेल तर ह्या दोघांचा मिळून एकच x लिहिता, वर्ग करत नाही, तिथे आन्सर तुमचं चुकतं. म्हणून मल्टिप्लिकेशन असेल तर हे याचा गुणाकार करायचा आणि एक्सचा इथे स्क्वेअर करायचा आहे. पण समजा हेच एक्झाम्पल तुम्हाला 2x प्लस 2x असं दिलेलं असेल तर मग आता याच्यात करताना काय करणार, 2 आणि 2 याची बेरीज करणार, 4 होते ती. आणि या एक्सचं 2x आहे इथं, त्याच्या फक्त एकच x इथे लिहायचा. हा फरक आहे याच्यात बघा. मल्टिप्लिकेशन असेल तर त्याचा स्क्वेअर होतो इथे, पण जेव्हा ॲडिशन इथं असेल तर त्याचा फक्त एकच x इथे लिहिला जातो. हा फरक या इक्वेशन्समध्ये असतो. हा फरक जर तुमच्या लक्षात आला तर तुमचं इक्वेशन कधीच चुकणार नाही. इक्वेशनचं अजून एक एक्झाम्पल आपण बघू. एक्झाम्पल घेतलं समजा 2x प्लस 3 इज इक्वल टू 5. मग हे कसं सोडवणार, 2x प्लस 3 इज इक्वल टू 5 कशा प्रकारे सोडवता येईल. तर मग हा 2x जिकडं अक्षर असतो तो एका बाजूला करून घ्यायचा. त्याच्यानंतर हा इज इक्वल टू इथे लिहायचा. इज इक्वल टू नंतर 5 आहे तो जसाच्या तसा ठेवायचा. हा प्लस 3 जो आहे इथं याच्यासोबत अक्षर नाही आहे, मग हा प्लस 3 जो आहे तो इज इक्वल टूच्या इकडं न्यायचा आहे. अंक एका बाजूला अक्षर एका बाजूला असं करायचं आहे आपल्याला. म्हणून हा प्लस जो आहे तो इज इक्वल टूच्या इकडं जाताना मायनस करायचा. समजलं, अक्षर एका बाजूला आले, फक्त अंक जे होते ते एका बाजूला आले. या दोनला पण न्यायचं आहे आपल्याला तिकडे, पण स्टेप बाय स्टेप जायचं. मग हा 2x आन्सर काय आलं, 5तून 3 गेले तर 2 उरतात तुमचे. आता इकडचा हा 2 जो आहे हा x सोबत मल्टिप्लाय, मध्ये साईन नाही आहे 2 आणि xच्या मध्ये, हा 2 याच्यासोबत मग मल्टिप्लाय असतो, मध्ये साईन नसलं तर ते मल्टिप्लिकेशन असतं. म्हणून मग आता अक्षर आणि अंक आपल्याला वेगवेगळे करून घ्यायचे. मग हा x इकडं लिहायचा इज इक्वल टू हा 2 जसाच्या तसा. मग हा 2 इकडं मल्टिप्लाय होता, इज इक्वल टूच्या तिकडे जाताना त्याच्या विरुद्ध होईल, तो डिवाइड होईल. इकडे प्लस होता तर मायनस झाला होता, आता इकडे मल्टिप्लाय आहे तर इकडे येताना तो डिवाइड होईल. मग 2 1 जा 2, 2 1 जा 2. मग x इज इक्वल टू किती आलं, 1. हे इक्वेशन तुम्हाला असं सोडवता आलं पाहिजे सोप्या भाषेमध्ये, पटकन. अक्षर अंक वेगवेगळे करून त्यांचे साईन चेंज करून असं आन्सर काढता आलं पाहिजे. जिथं प्लस असेल तिथे फक्त 2 अक्षरं मिळून एकच अक्षर होईल. मल्टिप्लिकेशन असेल तर तिथं स्क्वेअर होईल. 3 अक्षरं असतील तर क्यूब होईल. हे तुम्हाला लक्षात राहिलं पाहिजे, व्यवस्थित समजलं पाहिजे. बस या 3 टिप्स ज्या आहेत, 3 जे तुमचे रूल्स आहेत, तर हे जरी तुमच्या लक्षात राहिले, या सगळ्या बेसिक कन्सेप्ट आहे मॅथ्समधल्या,
ह्या जरी तुमच्या लक्षात राहिल्या तरी तुम्हाला उदाहरणं पटापट सोडवता येतील. कोणत्याही प्रकारच्या चुका तुमच्याकडनं होणार नाही. बघा, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अधिकाधिक तुमच्या मित्रांना ते पाठवा जेणेकरून त्यांचासुद्धा फायदा होईल. या बेसिक कन्सेप्ट त्यांनाही कळतील. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. थँक्यू.